कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते। चंद्रभागेचं वाळवंट सुद्धा भाविकांनी अक्षरशः फुलून गेलेलं आहे। रवी लवेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रवी, आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर जे आहे ते भक्तांनी गजबजून गेलेलं आहे। भक्तिपूर्ण वातावरण अनुभवायला मिळतंय। बरोबर आहे वृषाली, आज कार्तिक शुद्ध एकादशी असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 7 लाख भाविक आज खरंतर पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने विठ्ठलाच्या दर्शनाला खरंतर महत्त्व आहे, त्याच पद्धतीने खरंतर वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी खरंतर चंद्रभागेच्या स्नानाकरता मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर प्रत्येक भाविका विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत देखील लागत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि विठ्ठल दर्शनाकरता आज जवळपास 15 ते 17 तासाचा देखील कालावधी लागत आहे। आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरंतर विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा केली। त्यानंतर खरंतर विठ्ठलाच्या दर्शनाला आज सुरुवात देखील झाली होती। आपण जर बघितलं तर आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे संपूर्ण पंढरपूरमध्ये खरंतर भक्तिमय वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूरमध्ये मंदिर परिसर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असेल, 65 एकरचा परिसर असेल, अक्षरशः भक्तीने नाहून निघालेला आपल्याला पाहायला मिळतं। प्रत्येक वैष्णवाच्या मुखी हरिनामाचा जयघोष आपल्याला काही ऐकायला पडत आहे। जिकडे पाहू तिकडे खरंतर वारकरी असलेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत खरंतर राज्यावरती जे महापुराचं जे संकट आलं होतं त्यामुळे देखील ह्या वारीवरती मोठा परिणाम झालेला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरंतर या कार्तिकी एकादशीला 8 ते 10 लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र आपण जर बघितलं तर या वारीला जवळपास 6 ते 7 ठीक, नक्कीच। धन्यवाद रवी, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।